बघू काय झालं। मॅडम तुम्हाला येता बघा ना प्लीज, काय प्रॉब्लेम झाला मला कळत नाही. मला कसं येईल, मेकॅनिक आहे का मी? होणार लवकरच, काय बोललास तू? होणार लवकरच, बरी होणार गाडी. म्हणजे एक काम करा, तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसा, मी जाऊन गाडीला धक्का मारतो. हा नाही नाही, मला अशी स्टार्ट नाही करता येत गाडी। गाडी स्टार्ट करता येत नाही? मग एक काम करा, सॉरी पण मग मीच ड्रायव्हिंग सीटवर बसतो, तुम्ही धक्का मारा गाडीला. मी नाही धक्का बिक्का मारणार या। मग एक काम करा, तुम्ही आतमध्ये गाडीमध्येच बसा, मी जरा जाऊन येतो. नाही कुठे? म्हणजे रिक्षा टॅक्सी काहीतरी बघावं लागेल, मेकॅनिक शोधायला. ते 2 किलोमीटर पर्यंत काहीच नसेल, म्हणजे जरा शोधून येतो. तुम्ही जा ना. नाही पण 2 किलोमीटर जायची काय गरज आहे? एकतर शॉर्टकट म्हणून कुठून आणलंयस तू मला? थांब, कोणीतरी असेल इकडे. हेल्प, कोणी आहे का? हेल्प. मॅडम हळू. अरे लोक काय विचार करणार? अरे माझ्यावर संशय घेणार आणि मला आतमध्ये टाकणार. शट अप आनंद, विचार करायला कोणीतरी असायला तर पाहिजे इकडे। तेच तर मी बोलतोय मॅडम. आता मग काय करूया? मी धक्का नाही मारणार, तुम्ही धक्का नाही मारणार, इकडनं मी एकटा जाणार नाही. मग काय करायचं आता तुम्हीच सांगा. मी मारते धक्का। ओके मॅडम, जोर लगा क्या मॅडम? हा अरे 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 मॅडम, गाडी हलत पण नाहीये, धक्का मारताय की नाही तुम्ही? घडतंय का काही? मॅडम मोशन येईपर्यंत धक्का मारावा लागेल तुम्हाला. अरे आता काय चाललंय तुझं? नीट चालव ना। मग मी कसं स्टार्ट करणार? तुम्हाला जोरानं धक्का मारावा लागेल. आणि ओ शिट मॅडम, सॉरी माझी चूक झाली, हँडब्रेक वरती आहे. अरे डम आहेस का आनंद? तू नीट चालव ना। सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही धक्का मारा हा व्यवस्थित, अजून जोरात. वा 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 वा, ए मोशन झाली मॅडम, मोशन मोशन मॅडम, मोशन आला, मोशन. वा वा वा, हे बसू नका, गाडी मोशन मध्ये आली. धक्का मारा धक्का मारा धक्का मारा, अजून जोरात धक्का मारा, जोरात धक्का मारा मॅडम, जोरात. चालू, गाडी चालू, गाडी चालू झाली. थांब आनंद। वा 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 वा. अरे थांब आनंद, आनंद थांब ना। गाडी चालू झाली, गाडी चालू झाली, कन्फर्म करतोय, गाडी चालू झाली. अरे 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 ए, ए, ए. ए थांब, अरे थांब ना। अरे भिडास का तू आनंद? आनंद, आनंद प्लीज थांब, स्टॉप धक्का। आनंद गाडी थांबव आनंद। ड्रायव्हर म्हणे. नानीजी, आधी चहा घ्या बरं. हो, तुझा कुठे आहे? मला नको आता, खूप कामं बाकी आहेत, डबे पण द्यायचे. अगं समिधा आहे ना अजून घरात, गेली नाहीये ती, नंतर कर. ओ, मी घरात राहिलेलं कोणालाच आवडत नाही, विसरलेच मी. अगं असं कुठे म्हटलं मी? फक्त असं मनात आलं की ऑफिसची वेळ उलटून गेली तरी तू अजून घरी कशी आहेस? एवढंच मनात आलं तर सरळ मला विचारायचं ना, मी देते ना उत्तर. ऑफिसला सुट्टी घेतलीये मी आज. आपल्या घरात स्नेहभोजन आहे आज, असं ऐकलं मी. तुला कोणी सांगितलं? बातम्या मलाही कळतात नानी. मग कोण कोण येणार आहे जेवायला? नाही, मी तर असं ऐकलं की सगळे दामले कुटुंबीय एकत्र येणार आहेत गेट टुगेदर साठी. पण नानी, आपले सगळे नातेवाईक पुण्याला नाहीतर चिपळूणला असतात, हो की नाही? मग अजून आले कसे नाही? आय मीन, मोठे काका आणि काकू चिपळूणवरनं केव्हाच यायला हवे होते. चिपळूणची गाडी सकाळी लवकर येते मुंबईत, हे माहितीये मला. का मुंबईत पण आहेत बिन नातेवाईक दामले कुटुंबीय, या राधिका सारखे? तोंड सांभाळून बोला समिधा. का माझ्याशी तुम्ही खोटं का बोलता नानी? घरात चाललेली प्रत्येक गोष्ट माझ्यापासून का लपवली जाते?
आणि मला माहिती आहे सगळं कशासाठी चाललंय, राधिकाच्या 4 लाखांसाठी ना. नानी, हे असे डबे वगैरे देऊन 4 लाख अजिबात जमणार नाहीये. हे सगळं कळतंय ना तुला? आणि मग तुझं सेव्हिंग आहे ना, तू दे तिला पैसे. आहे का दानत तेवढी? नानी, ते माझे कष्टाचे पैसे आहेत, ज्याने त्याने आपापलं बघावं. हो ना, मग राधिकाही तेच करते, कष्टानं मार्ग काढते ती. आपल्याला जर कोणाला मदत करता येत नसेल ना, तर निदान त्याला टोमणे तरी मारू नयेत. राहिला प्रश्न घरातला गॅसचा, त्याचे पैसे नानाजी भरतात. त्याच्याशी तुझा काहीच संबंध नाहीये. माझा ना या घरातल्या कुठल्याच गोष्टीशी काहीच संबंध नाहीये. नानीजी, एक शब्दही बोलू नकोस राधिका. ज्याच्या त्याच्या भाषेतच ज्याला त्याला उत्तर द्यायला लागतं. आणि तू विचार करू नकोस त्याचा. इतके दिवस बोलत नव्हते कारण घरात वाद नको तसं वाटत होतं मला. पण नानीजी, शन्याला कळलं तर? अगं कळू दे ना, आपण काय घाबरतो का तिला? नानीजी, एक सुचवू का? कशा पाय घरात तंटा करते? टाइमच्या जागेचं काम होईपर्यंत माझ्या घरी करू दे ना स्वयंपाक. डब्यापरी डबे बी जातील आणि घर बी शांत राहील. भाकुळा मावशी, नानीजी खरंच असं केलं तर? ते पुढचं पुढे. आजचे डबे वेळेवर पोचायला पाहिजेत. चल कामाला सुरुवात कर. हो. एखाद्याला त्रास द्यायचा म्हणजे किती द्यायचा? त्याला काही सीमा आहे की नाही? सर, तुम्ही शनायला रस्त्यात सोडून आलात? मग काय, अरे समजते काय ती स्वतःला? अरे जाम डोक्यात गेली होती माझ्या. मला सांगते तू यायचं माझं ड्रायव्हर म्हणून. अरे हाड, मी तिचा ड्रायव्हर? तिला काय वाटलं सगळे पुरुष गुरु सारखे तिच्या तालावर नाचणार? आय स्वेअर. अरे शपथ तर मी घेतली आहे. हा, जोपर्यंत तिला तिची जागा दाखवत नाही ना, तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. पण काय सर, ती आत्ता येईल टॅक्सी पकडून. नाही, पॉसिबलच नाहीये. तिला ज्या ठिकाणी मी सोडली आहे ना, तिकडनं कमीत कमी 2 किलोमीटर हातगाडी पण भेटणार नाही तिला. सर, तुम्ही डेंजर आता. अरे वा, तिच्यासाठी डेंजर असायला पाहिजे. पण सर आता काय, आता येऊन तुम्हाला लेक्चर देणार ती. सॉलिड चिडली असेल ना? तिला चिडल्याशिवाय बाकी काही येतं का? पण खरं सांगतो जेनी, हे सगळं करताना ना मला इतका आनंद होत होता ना, काय सांगू मी तुला. म्हणजे तिला वाटत होतं की मला ड्रायव्हर बनून ती माझा इन्सल्ट करते. मला तिचं प्लॅनिंग कळत होतं. तिचं प्लॅनिंग तिच्यावरच उलटवलं. ओ रिवेंज. जाऊ दे, पण सर तुम्ही कशाला वाईट होता, सोडून द्या. नाही, वाईट नाही, म्हणजे तेवढ्यात राधिका वहिनीने सपोर्ट केल्याचं समाधान.